मंचावरील सर्व सहकारी आणि बंधू भगिनींनो, नेमून दिलेल्या विषयाच्याकडे वळण्यापूर्वी दोन गोष्टींचा उल्लेख मला आवर्जून करणं भाग आहे, आवश्यक आहे. या सभागृहामध्ये मी काही पहिल्यांदा व्याख्यान द्यायला आलो नाही, पण आज ज्या संख्येनं हे सभागृह पूर्ण भरलेलं आहे याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या गर्दीमध्ये आणखी एक वेगळे पण मला जाणवलं. मी भाईशी बोलत होतो, आम्ही दोघे म्हातारे आहोत. भाईंना मान्य नाही? तुम्हाला पण मान्य नाही. व्हेरी गुड. ओके, ठीक. हा, ठीक आहे. पण या गर्दीमध्ये पुण्याला अशा व्याख्यानाला तरुण माणसं कमी येत होती. आज या व्याख्यानाला तरुणांनी जी गर्दी केलेली आहे याच्याबद्दल सुद्धा तुमचं मी मनापासून अभिनंदन. आणखी एका गोष्टीचं अभिनंदन करायला पाहिजे. सत्यशोधक सांस्कृतिक मंच. सत्यशोधक हा शब्द महात्मा फुल्यांशी जोडलेला आहे. त्यांच्या आंदोलनाचं, त्यांचं एकूणच नाव सत्यशोधनासाठी आहे. सत्यशोधनासाठी या पुण्यामधल्या ज्या संस्था, संघटना, पक्ष एकत्र आले त्या सर्वांचंही पुन्हा मनापासून अभिनंदन करतो. मला जो विषय नेमून देण्यात आलेला आहे तो विषय मी एका व्याख्यान दिल्यानंतर त्याचं पुस्तक रूपाने मांडलेलं आहे. आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या मराठी प्रती आजपर्यंत 1,40,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. कुणी वाचत नाही असं ज्यांना म्हणायचं आहे त्यांना मी विचारतो, मुलांनी, मुलींनी, लोकांनी वाचावं असं लिहिणारे लिहित नाहीत असं आहे काय? काय आहे खरं? दुसरी गोष्ट अशी, मी त्याची कानडी भाषांतर केलं मुद्दाम हेतुपूर्वक. कानडीमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या कानडी 7 आवृत्त्या झाल्या. आणि या 7 आवृत्त्यापैकी कर्नाटकामध्ये कुठली तरी एक चॅनल आहे, वाहिनी आहे, ते दर आठवड्याला बेस्ट सेलर असं पुस्तक निवडतात. सलग 2 आठवडे त्या आठवड्यातलं बेस्ट सेलर हे शिवाजी कोण होता याचं मराठी तेलुगूमध्ये झालंय, हिंदीमध्ये 3 आवृत्त्या झाल्या, उर्दूमध्ये 2 आवृत्त्या झाल्यात, गुजरातीमध्ये झालंय, इंग्रजीमध्ये झालंय. हे मी माझ्या कौतुकासाठी सांगत नाही. खरं म्हणजे यात माझं कौतुक नाही, हे मी आज सांगतो असं नाही. मी जेव्हा 3ऱ्या किंवा 4थ्या आवृत्तीला शेवटची प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये मी असं लिहिलंय, याचं मोठेपण, याचं कारण त्याच्यामध्ये जो शिवाजी मांडलेला आहे तो विषय महत्वाचा आहे. लोकांना तो विषय महत्वाचा वाटला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याच्या एवढ्या प्रती खपल्या. मी इतिहास संशोधक नाही, मी पुन्हा सांगतो. मी इतर संशोधकांनी जे शोधलं ते मी नीट रीतीनं, योग्य रीतीनं, थोडंसं आकर्षक रीतीनं मी मांडलं. मांडणी माझी, शोध माझा नव्हे. पण मी हे वाक्य कुठून घेतलं त्या पुस्तकातलं, किंवा हा संदर्भ कुठून घेतला, याचा सर्व सविस्तर शेवटच्या 4 पृष्ठांच्या मध्ये यादी दिलेली आहे. कुठून आलाय ते एवढ्या कारणासाठी की आपल्याला जेव्हा
एखादा इतिहास मांडायचा असतो तेव्हा तो साधार मांडला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नाव कुणाचं जर घेतलं जात असेल तर ते शिवाजीचं घेतलं जात. पण आपण सगळे महाराष्ट्रातले लोक अजूनही 2014च्या या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्र सरकारनं मान्यता देऊन सर्वमान्य असं तयार केलं असं शिवचरित्र मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाही. काय मी आपलं चाललेलं आहे. आणि तुम्हाला मी एक सांगतो, ज्यांना इतिहास कळत नाही त्यांना वर्तमानही समजणार नाही, आणि ज्यांना वर्तमान समजणार नाही ते भविष्य घडवू शकत नाहीत. असा हा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा सांधा आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधी आतापर्यंत किती लिहिलं गेले? खरं म्हणजे साहित्याचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व प्रकारामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. कथा झाल्यात, कादंबऱ्या झाल्यात, नाटकं झालीत, सिनेमे झालेत, तमाशे झालेत, लावण्या झाल्यात, पोवाडे झालेत, कीर्तने झालीत, व्याख्याने झालीत आणि अजूनही चालू आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा, नम्रपणानं पण स्पष्टपणाने मी सांगू इच्छितो, एवढं सगळं होऊन सुद्धा शिवाजीचं इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा, शिवाजीची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा महाराष्ट्राच्या आणि आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या मनामध्ये अशी प्रतिमा तयार झालेली नाही. विकृत प्रतिमा तयार करण्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून सत्यशोधनाची गरज आहे. माझ्या परिणामी ते शोधून तुमच्या समोर मांडतो. आपण त्याचा विचार करावा. मला कळीचा मुद्दा शिवचरित्रामध्ये कोणता वाटतो? तुम्हाला बरोबर वाटेल न वाटेल, कळीचा मुद्दा कोणता आहे? काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत, कथा शिवाजी महाराजांच्या माहित आहेत, पण त्या कथेचं मर्म माहित असेलच असं नाही. म्हणून 2 कथा सांगतो. माहिती तुम्हाला, मी कोल्हापूरला असतो. कोल्हापूर पासून जवळच पन्हाळगड आहे. मग त्या पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शत्रूंनी, मोगलांनी पन्हाळगडाला विडा घातला. महिना झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, त्यांनी डावपेच शत्रूंना असा आखला, लढायचंच नाही, गडावर जायचंच नाही, खालीच बसून राहायचं, बाहेरच्या माणसाला आत जाऊ द्यायचं नाही आणि वरच्या गडावरच्या माणसांना खाली जाऊ द्यायचं. गड लहान आहे त्या मानानं, त्याच्यामुळे तिथलं दाना, वैरण, अन्न, पाणी संपत आलं. न लढता उपाशी मरायची पाळी आली. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली होती. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण पन्हाळगड सोडायचा आणि पन्हाळगडाच्या पश्चिम बाजूला विशाळगड नावाचा एक अतिशय सुरक्षित किल्ला आहे, त्या किल्ल्याकडे जायचं त्यांनी ठरवलं. मग किल्ल्याकडे जायचं तर त्या बाजूने सुद्धा शत्रूचा वेढा आहे. तिथून जर वेढ्यातनं जायचं म्हटलं आणि शिवाजी जर त्यांच्या हाती लागले तर सगळंच घोटाळा झाला असता. म्हणून त्यांनी युक्ती केली. खरं म्हणजे शिवाजींनी युक्त्या किती केल्या आणि लढाया किती केल्या याची जर बेरीज काढून पाहिली तर तुम्हाला मी सांगतो की त्यांनी युक्त्या जास्त केल्या आणि प्रत्येक लढाईमध्ये युक्ती केलेली आहे. बोध काय घ्यावा? आज लढावं, शक्ती बरोबर युक्तीचा सुद्धा वापर करावा. म्हणजे हातापायांचा वापर करावाच,
पण हातापायांच्या वापराबरोबर डोक्याचा वापर करा. शिवाजीनं डोक्याचा वापर करून शिवाजीने लढाई जिंकलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. जाताना मग त्यांनी अशी युक्ती केली. एका शिवाजीच्या उंचीच्या, त्यांच्या जाडीच्या माणसाला खोटा शिवाजी तयार केला. त्याला शिवाजी महाराजांचे सगळे कपडे घातले, दागिने घातले, टोप घातला, त्याला दाढी होतीच तशी, असाच मुलगा शोधला होता. त्याला पालखीत बसवला आणि त्याला काय सांगितलं की पालखी कुठे फिरवायची? शत्रूच्या जवळपास अशी फिरवायची. हेतू काय? शत्रूच्या लक्षात यावं की शिवाजी सापडला. मग तो शिवाजी सापडला की म्हणजे मग त्यांच्यामध्ये आनंद होईल. आनंद झाला की मग त्यांची जरा वेढा असेल तो पातळ होईल आणि त्या पातळ वेढ्यातनं मला निघून जाता येईल, अशी त्यांनी युक्ती केली. तसंच झालं. ही कथा तुम्हाला माहिती आहे. या कथेतलं मर्म ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं ते कोणतं आहे? हा जो खोटा शिवाजी बनला होता, हा कोण होता? बऱ्याच लोकांना माहिती, चांगली गोष्ट. शिवा काशीत व्यवसायानं न्हावी मनुष्य. इतर कोणी राग मानू नये, पण तो कोणी मराठा नव्हता. ब्राह्मणही नव्हता. म्हणजे मी जे अलकाताईने म्हणालो की खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा लिहिलं ते बरोबर आहे, ते जनतेचा लिहिलं ते बरोबर आहे, पण जनता या शब्दामध्ये बरंच येतो आणि त्याच्यामध्ये काही चांगलं येतं आणि काही वाईटही येतं. रयतेचा राजा असं म्हटलं. रयत म्हणजे काय? रयत म्हणजे कष्ट करून जगणारा मनुष्य, आणि तो रयतेचा राजा होता. मग हा शिवा काशीत शिवाजीसाठी मरायला का तयार झाला, याचं उत्तर ज्याला सांगता येईल त्याला शिवचरित्रातली खरी कळ, खरी खुणगाट, खरा मुद्दा त्याच्या लक्षात. तो का मरायला तयार झाला? आता आपल्यापैकी विक्षिप्तपणाने बोलणारी मंडळी बरीच असतात. ते म्हणतील एखादा असतंय खुलो. शिवा काशीत एकटा नव्हता. त्याच गोष्टीचा पुढचा भाग असा आहे, पन्हाळगडावरनं उतरून विशाळगडाकडे जाताना वाटेमध्ये घोडखिंड लागते. माझं सुद्धा चूक नाही. तिचं मूळचं नाव घोडखिंड. बाजी प्रभूच्या बलिदानानंतर तिचं नाव पावनखिंड असं पडलेलं आहे. हा इतिहासच आहे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. हा इतिहासच आहे. बाजी प्रभू उभा होता त्या खिंडीमध्ये. त्याला काम काय सांगितलं होतं? त्यानं काम कोणतं स्वीकारलं होतं? येणाऱ्या शत्रूला आडवीन, त्याचा मुर्दा पाडीन, त्याला खतम करील, असं काम स्वीकारलं होतं काय? हे काम त्याचं होतं काय? नाहीच. त्याचं कामच असं होतं. काही मंडळी लिहून ठेवलेलं आहे की महाराज तुम्ही विशाळगडावर जा आणि विशाळगडावरनं तोफेची तोफ डागा, तोफेचा आवाज येईपर्यंत या खिंडीतनं शत्रूला पुढे जाऊ देणार नाही. अरे त्यानं मरायचंच काम स्वीकारलं होतं. बाजी प्रभू देशपांड्यांचं नाव तरी आपल्याला माहित आहे. त्याच्या समोर जे काही 100-500 मावळे होते त्यांची नावं सुद्धा इतिहासानं लिहिलेली नाहीत. पण तुम्हाला मी सांगतो, ते मरायला तयार झाले ना. शिवा काशीद मध्ये बाजी प्रभू देशपांड्यांच्या मध्ये आणि ते 100-500 मावळ्यांच्या मध्ये समान गोष्ट काय होती? ते शिवाजीसाठी मरायला का तयार झाले, हे त्या शिवचरित्राचं मर्म आहे. आणखी एक गोष्ट आहे, आग्र्याहून सुटकेची पुन्हा कथा तुम्हाला माहिती आहे. एका राजपूत राजाच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्यावर स्वारी करण्यात आली आणि शिवाजी महाराज पराभूत होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि ते त्यांना दिल्लीला नेलं होतं. आणि दिल्लीला
संरक्षणात ठेवलं होतं. आजूबाजूनं पहारे होते. शिवाजी महाराज निघायचं कसं याच्यातनं विचार करत होता. पुन्हा युक्तीच केली, कारण केवळ शक्तीनं जाता येत नव्हतं. आता तुम्हाला तरुण मुलांना हे धडे शिकवतात की नाही मला माहित नाही, पण मी जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला धडे होते असे, शक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ. आणि मग त्याच्यामध्ये युक्तीचा विजय त्या याच्यामध्ये दाखवलेला असायचा. काय युक्ती केली शिवाजी महाराजांनी आग्र्याहून निघताना? पेटाऱ्यामध्ये आजारीपणाचं सोंग घेतलं आणि आजारीपणाचं सोंग करून मग दिल्लीतले वेगवेगळे त्यांच्या ओळखीचे माणसं त्याला मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातनं फळफळावर वगैरे आणायला लागले. आणि मग त्या असं करता 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 जेव्हा आता हे पेटारे जाताना, आत जाताना, बाहेर जाताना सारखेच जातात, सारखेच येतात, म्हणून पहाऱ्यावरच्या लोकांचं जरा दुर्लक्ष झालं. त्याचा संधी घेऊन शिवाजी महाराज एका पेटाऱ्यामध्ये बसले आणि त्या पेटाऱ्यातनं बाहेर निघून गेले आणि मग पुढे ते दक्षिणेकडे आले. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ज्याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे माझ्या मुद्द्याला जोडून असं, तो म्हणजे कोणता? त्यावेळेला सुद्धा शिवाजी, खोटा शिवाजी नंबर 2 आजारी पडला होता. त्याला आजारीपणाचं सोंग घेऊन शिवाजी महाराजांचे अंथरुणावर झोपलेला होता आणि दुसरा एक शागिर्द त्या शिवाजी महाराजांचे पाय चेपीत बसला होता. जो ते दोघे जण जे मागे राहिले होते ना त्याच्यापैकी एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा होता मदारी मेहतर. म्हणजे पुन्हा हिरोजी फर्जनची जात मला नक्की नाही सांगता यायची, परंतु त्यात एक मेहतर होता. म्हणजे आज आणि त्या काळामध्ये सुद्धा समाजामधला ज्याला उच्चवर्णीय असं म्हटलं जात नव्हतं असा मनुष्य होता. हे मरायला का तयार झाले? मेले. इतिहासानं कुठे लिहून ठेवलेलं नाही. यांना कुठेतरी मोठी इनाम द्यायचं ठरलं होतं म्हणून ते मेले असं नाही इतिहासानं कुठे नमूद करून ठेवलेलं. पण इनाम दिले असेल का नाही, मेल्यानंतर माझ्या वारसांना मिळावं अशासाठी कोण मरायला तयार होत नाही. पण हे मरायला तयार झाल्याचं कारण काय? मी तुम्हाला विचारतो. तुम्ही ज्यांना निवडून दिलं, ज्यांना मंत्री केलं, ज्यांना मुख्यमंत्री केलं, ज्यांना पंतप्रधान केलं, ज्यांना खासदार केलं, त्याच्यावर प्राणसंकट आलं आणि तुम्हाला जर सांगितलं की ज्याला तू ये लोग सब पहले ही समझ जाते हैं तो बात करे तो क्या करे. शिवाजी महाराजांच्यासाठी प्राणांची आहुती द्यायला ही माणसं का तयार झाली? मी मेलो तरी चालेल परंतु हा जगला पाहिजे अशी मानसिकता त्या समाजामध्ये, रयतेच्या मध्ये शिवाजी महाराज का निर्माण करू शकले? पुन्हा मी रयत शब्द वापरतो, सरदार शब्द मी वापरत नाही, जहागीरदार शब्द मी वापरत नाही. रयतेमध्ये ती अशी भावना का निर्माण करू शकले हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, असा महत्वाचा मुद्दा. आणि शिवचरित्रातले चमत्कृतीपूर्ण आणि पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला माहित असतात, पण शिवचरित्राचं, शिवकार्याचं, शिवाजीच्या कारभाराचं अंतरंग आपल्याला माहिती नाही, सांगितलेले नाही. त्यांनी कारभार कसा केला, त्यांनी कारभार केला त्याचं जर वर्णन ऐकलं, समजलं, म्हणजे मग त्याच्यासाठी रयत मरायला का तयार झाली होती त्याचं उत्तर सापडलं. शिवाजी महाराज यांनी जमीन मोजली. खरं म्हणजे इतिहासाच्या भाषणामध्ये जमीन मोजली हे वाक्य काहीतरीच वाटतं नाही. काय तू काय महापाडे काय होता तो असले तलवार बसली खुपसली हा इतिहास असतो. जमीन मोजली हा काय इतिहास आहे? इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आता त्यांनी सांगितलं, माझ्या अगोदरचे वक्ते किती सुंदर रीतीने त्यांनी सांगितलं, मला फार बरं वाटलं त्यांचं भाषण ऐकून. मी तुम्हाला सांगतो, भाषण करायला जाताना इतरांची भाषण सुद्धा काळजीपूर्वक ऐकावीत.
म्हणजे आपल्याला सुद्धा बरंच त्यातनं कळतं. बन चुके असं कधी बनू नये, कधीही बनू नये. मला सगळं समजतंय असं कधी समजू नका. तुम्हाला बरंच समजतं, पण तरी सुद्धा बरंच अजूनही समजायचं राहिलेलं आहे, ही भावना सतत समजावी. म्हणजे मग महाराष्ट्राची आपली माणसाची प्रगती होत असते. शिवाजीनं जमीन मोजली, त्यांनी त्याचा उल्लेख केला लगानचा, बरोबर आहे. इतर राजांची आणि शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या भागावर शिवाजींचं राज्य आलं होतं त्यांची लगान वसूल करण्याची किंवा शेतकऱ्यांच्याकडनं राज्यासाठी सारा वसूल करण्याची रीत काय होती? गावाला पाटील होता, गावाला कुलकर्णी होता, काही ठिकाणी देसाई होते, सरदेसाई होते, देशमुख होते, सरदेशमुख होते. यांना नेमून दिलं होतं आमच्या गावाचा वसूल 5,000 रुपये का 5,000 होऊन. कारण नाहीतर कोणीतरी एखादा बारीक ऑब्जेक्शन काढायचा, शिवाजीच्या काळामध्ये रुपये होते की नाही. इतिहासातल्या नको त्या गोष्टीची चर्चा करण्यामध्ये काय मला सांगावं, या लोकांनी किती वेळ खर्च केलेला आहे. मला एक वाक्य आठवतं, मी आगरकरांचं चरित्र वाचत होतो तेव्हा आगरकरांचं एक वाक्य माझ्या मास्तरनी मला शिकवलं होतं. माझे मास्तर चांगले होते बरं का, तुम्हाला मी सांगतो, चांगले मास्तर. तर त्यांनी मला काय शिकवलं होतं, आगरकरांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, आम्ही काय केलं म्हणाले, गंध आडवा लावावा की उभा लावावा याची चर्चा करण्यामध्ये एका गाढवाला सुद्धा वाहून नेता येणार नाही एवढी ग्रंथरचना आम्ही केलेली आहे. आपण कशाचा विचार केला, आपण कशाचा विचार केला, आणि जर चुकीचा विचार केला असेल तर तो बरोबर केला नाही असं म्हटल्याखेरीज योग्य विचार आपण कसा करू. म्हणून शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, त्यांच्या बाकीचे लोक नेमून सांगत होते पाटलाला तो 5,000 होऊन आणून द्यायचेच. ते आणून दिल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडनं, त्या गावातल्या त्या तालुक्यातल्या लोकांच्याकडनं शेतकऱ्यांच्याकडनं किती वसूल करायचे त्याला माप नव्हतं. तुला जमेल तेवढं वसूल कर, विचारायचं नाही. कारण त्याचं नेमून दिलेलं आहे, ठरलेलं नेऊन दिलं की बाकीचं वाटेल तेवढं तो वसूल करत असे आणि शेतकऱ्यांना छळत असे, रयतेला छळत असे. एका इतिहासकाराने लिहून ठेवलेलं आहे, ज्या वर्षी पाटलाच्या पोरीचं लगीन असेल त्या वर्षी लगान दुप्पट व्हायचं. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, नुसती जमीन मोजली नाही, जमिनीचा मजदूर ठरवला, म्हणजे या जमिनीमध्ये किती पीक येईल हे ठरवलं. आणि या शेतकऱ्याच्याकडनं एवढाच वसूल करायचा असं ठरवून दिलं. आणि गावच्या वतनदार पाटील, कुलकर्णी, देसाई, देशमुख यांना सांगितलं, ठरवून दिलं तेवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. तुला जेवढा पगार द्यायचा ठरलेला आहे तेवढा पगार कमी वसूल झाला तरी तुला दिला जाईल आणि जास्त वसूल झालं तरी तुला दिला जाईल. तू जास्त वसूल करायचं नाहीस. रयतेची काळजी करून वतनदारांना शिवाजी महाराज लिहून ठेवलं बरं का, गावोगावचे वतनदार मोठे जुलमी झालेले आहेत, शेतकऱ्यांना छळतात, वाडे हुडे बांधतात आणि आपण राजा असल्यासारखे वागतात. स्वराज्यामध्ये असे चालणार नाही, नेमून दिलं तेवढाच वसूल केला पाहिजे. म्हणजे काळजी कुणाची. आणि इतकंच नव्हे, आता माझी ओळख करून दिली ते बरोबरच आहे, मी कम्युनिस्ट आहे, मग मी मोर्चे काढत असतो. आणि परवापर्यंत मोर्चे काढले. काय मोर्चा काढला? मोर्चा असा होता की पाऊस झाला नाही, आता झाला, दुष्काळ जाहीर करा आणि दुष्काळामध्ये शेतसारा माफ करा, अशा मी मोर्चे काढलेले आहेत. विद्यार्थ्यांची फी माफ करा, अशा मी मोर्चे काढलेले आहेत. शिवाजीच्या काळामध्ये कुणीही मोर्चा काढलेला नव्हता. तरी सुद्धा शिवाजी महाराजांच्या आज्ञा आहेत, त्यांच्या स्वदस्तुराच्या आज्ञा आहेत. त्या आज्ञेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, दुष्काळ पडला असेल त्या वर्षी सारा वसूल करावयाचा नाही.
मोर्चा न काढता तुम्हाला मी सांगतो जनतेची काळजी देणे केली. काय 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 मनुष्य असेल तुम्हाला मी सांगा. शेतकऱ्याला हा राजा जगावा असं वाटलं असेल का नाही? असं वाटलं असेल की नाही मला सांगा. हे शिवकार्याचं मर्म आहे. पण ते हे एकच उदाहरण नाही जमीन मोजल्याचं आणि सारा ठरवून दिल्याचं. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराला दिलेल्या आज्ञा आहेत. ह्या आज्ञा वाचा. तुम्ही कादंबऱ्या बिदंबऱ्या वाचा, माझी त्याला काही अडचण नाही, इतरही वाचा, पण प्लीज प्लीज शिवाजी महाराजांचे हुकूम वाचा हो. अस्सल कागदपत्र वाचा ना. त्या कागदपत्रामध्ये त्याने काय लिहिलंय शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी? सैन्याला दिलेली आज्ञा आहे, स्वराज्याचे सैन्य मोहिमेवर असताना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामधून घोडदळ जाता कामा नये. आणि एखाद्या कवीला सुद्धा लाजवील असं वाक्य त्या आदेशामध्ये आहे. ते वाक्य या अर्थाचं आहे. शब्द माझे कदाचित चुकतील सुद्धा, त्या पुस्तकात आहेत बरोबर. काय लिहिलं त्याने त्यांच्यामध्ये? पोटच्या पोराच्या मायेनं छाती इतकं आलेलं पीक घोडदळ जाऊन नेस्तनाभूत होत असतील त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या हृदयाला किती किती यातना होत असतील हे लक्षामध्ये घ्या. आणि आपलं घोडदळ पिकात न जाता कामाने कडेने गेलं पाहिजे, शेताच्या कडेने गेलं पाहिजे, अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. कथा, कादंबरी, सिरियल असं हे मी सांगत नाही, मी इतिहास सांगतो. तुम्ही विचार करा की हो, अगोदरच्या राजांचं सैन्य उभ्या पिकातनं जात होतं, शिवाजीचा अंमल सुरू झाला आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सैन्य हे पिकात न जाता कडेकडेने जायला लागलं. त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल? अरे काय झालं, काय झालं? माझ्या पिकाची काळजी करणारा हा राजा कोण आला? आणि हा राजा जर आला असेल तर मी मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे हे त्याला वाटलं. ते या शिवकार्यामुळे त्याला हे वाटलेलं आहे. तुम्ही कसं केलं याच्या एकच नाही, अनेक आहे, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. शिवाजी महाराजांनी पुन्हा सैन्यालाच दिलेली आज्ञा. त्या आज्ञेमध्ये ते असं म्हणतात, मोहिमेवर असताना मुक्काम पडतात. मुक्काम पडल्यानंतर शेकोट्या पेटवल्या जातात आणि शेकोट्या पेटवल्यानंतर त्यातली ठिणगी उडून आजूबाजूच्या गंजीवर, म्हणजे जिथे रचून ठेवलेलं पिकाचं हे असतं त्याच्यावर पडेल आणि मग आगी लागतील. तेव्हा अंमलदाराने, सैन्याच्या अंमलदाराने काळजी घ्यायची की आपण जे काही अग्नी पेटवतो त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. अरे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो बरं का, मी बरेच अभ्यास केलेला मनुष्य आहे, मला असं वाटतं, तरी सुद्धा मला असं वाटतं या माणसाला एवढं कसं काय सुचलं असेल? हे जे वेगळेपण आहे, अद्वितीयत्व आहे. इतरांना सुचलं नाही, याला सुचलं हो. इतरांनी तुम्हाला सांगतो चैनी केल्या आणि त्या चैनी केल्या, दुसरं काही त्यांनी केलं नाही. शिवाजीने हे केलं. शिवाजी महाराजांची झाडांच्या संबंधी एक अध्याय, आणि त्यांनी सांगितलं स्वराज्याच्या कार्यासाठी सुद्धा लाकूड लागत असेल तर शेतकऱ्यास राजी करून, ती काळजी कर, शेतकऱ्यास राजी करून एखादे वठलेले झाड किंमत देऊन घ्यावे. शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी, शेतकऱ्यांच्या झाडांची काळजी अशी त्या महाराजाने केली. नुसती केली नाही, बोलला नाही, तर त्या प्रमाणात ते करवून घेतलं. त्याला बोलायचं, लोकांना प्रचार करायचं काही कारण नव्हतं. त्याला काही लोकशाहीसारखी मतं मागायची होती काय? पण तरी सुद्धा त्याच्यासाठी लोक मरायला तयार झाले. मला आठवलेलं आणि एक चांगलं कविता आहे, अजूनही कुठे कुठे मिळते ती, पण मला ती कविता आवडत असे. पुन्हा तरी एका कवीनं शिवाजी महाराजांच्यासाठी शेतकरी मरायला तयार झाला होता हे सांगणारी एक कविता लिहिलेली. आणि त्या कवितेमध्ये प्रसंग काय वर्णन आहे, चित्र. कविता चांगली कशाला म्हणतात? जी कविता शब्द वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा चित्र उभं राहतं त्या कवितेला चांगली कविता म्हणावं असं मी समजतो. काय चित्र तयार केलं त्याने कवितेमध्ये? लढाईची धामधूम आहे,
इकडनं तिकडनं स्वार जात आहेत आणि एका शेताच्या बांधावरनं 4 घोडेस्वार हातामध्ये तलवारी आणि ढाल घेऊन निघालेले आहेत आणि एक शेतकऱ्यांचा 12-14 वर्षाचा पोरगा त्याला अडवतोय. याच्या हातामध्ये फक्त एक चाबूक आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवारी आणि ढाली आहे. त्यांना तो काय म्हणतो अशी त्या कवीची सुरुवात आहे. आपल्यापैकी माहित असेल, खबरदार जर टाच मारुनी झालं पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. राई राई एवढ्या चिंधड्या उडवी जर पुढे जाशील तर. आणि मग ते असंच काहीतरी त्याला दम द्यायला लागला. हो, दम देता देता नंतर कवी सांगतो, स्वारपरी मनी हसे. तो स्वार मनात हसायला लागला. का हसायला लागला? तो ज्याला दम देत होता तो स्वतः शिवाजी महाराजच होता. याने शिवाजी पाहिलाच नव्हता. हो, पण तरी सुद्धा त्या शिवाजीच्या साठी त्यांच्या बरोबर तो मारामारी करायला मरायला तयार झाला. मी तुम्हाला सांगतो, शिवकार्य शिवाजीचं वेगळेपण, त्याने किती लढाया जिंकल्या, किती जणांचे कोथळे बाहेर काढले, किती जणांची बोट तोडली, हे नाही हो. खरं त्यांनी लोक हे का सांगत नाहीत? अडचणीच आहे हे सांगणं, अडचणीच आहे ना. ऐकणाऱ्यांना जर शिवाजी महाराजांचा इतिहास माहित असेल तर ते काय म्हणतील, शिवाजीने असे असे केले, आपण असे असे करा. असं कोणी म्हणू नये, असं कोणी म्हणू नये याच्यासाठी शिवाजीचा हा भाग सांगितला जात नाही. आणि चर्चा कशाची? भाईना माहित असेल कदाचित, भाई आमच्याकडे शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. आमच्याकडे भांडणं झाली, वाद झाला. कशाबद्दल? किती क्षुल्लक गोष्टीबद्दल आपण वाद करतो. शिवाजी महाराज वापरत होते तो घोडा होता का घोडी होती? इतिहासाच्या फालतू, टाकाऊ, आजच्या काळाला उपयुक्त नसलेल्या गोष्टींची चर्चा करणं म्हणजे काय? आणि जोराजोराने हो, ते जे आगरकरांनी सांगितले का नाही, आडवा गंध का उभा गंध, तसंच हो, घोडा किंवा घोडी असलं करायचं. तुम्हाला मी सांगतो, त्यांचं चाललं होतं. शिवाजी महाराजांचं कार्य, शिवाजीनं रयतेच्या शेतकऱ्यांच्या संपत्तीची काळजी केली. आणखी एक उदाहरण सांगतो. मी तुम्हाला सांगतो, उदाहरणाने मुद्दा स्पष्ट होतो. एका वाक्याने सांगून कसं पटेल म्हणून उदाहरण सांगतो. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे. ह्या सगळ्या आज्ञेच्या आधारे मी लिहिलेलं आहे. आज्ञा काय दिलेली आहे? स्वारीवर जाताना एखाद्या गावी लष्कराला दिलेली आज्ञा. आणि त्याच्यामध्ये कवी सारखं वाक्य, काय वाक्य लिहिलं? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. काय वाक्य आहे? अरे भाजी ती काय, पण भाजीला हात लावू नका असं नाही. भाजीच्या देठालाही हात लावू नका. देठ म्हणजे भाजी काढून घ्यायची, देठ टाकून द्यायचा. हो, अशा गोष्टीला सुद्धा तुम्ही हात लावू नका, असं शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली. आता घोडदळ नाही मला माहित आहे, घोड्यांचा प्रवास होत नाही मला माहित आहे, पण कलेक्टर, मामलेदार, अधिकारी, मंत्री खेडोपाडी जातात की नाही, मुक्काम करतात की नाही, त्यांच्या खाण्याची आणि पिण्याची आणि इतर सरबराही गावच्या आत्ताच्या पाटलांना, कुलकर्ण्यांना, तलाठ्याला, ग्रामसेवकाला करावी लागते का नाही?
माहित आहे. ऐकणाऱ्याला माहित असलं की बोलणाऱ्याला सुद्धा बरं वाटतंय हो. आणि मग शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं रोख पैसे द्यायचे आणि त्याच्याकडनं माल घ्यायचा. आता तुम्हाला मी सांगतो, खेडोपाडी जातात, मुक्काम करतात आणि खाणं पिणं इतर गोष्टीची सोय करताना कोणी पैसे देत नाही. तो म्हणजे तो खाणाराही देत नाही आणि जो गोळा करणारा असतो त्यांच्यासाठी गावातला तोही देत नाही. मग हे शिवाजीचा हा हुकूम का सांगत नाहीत? पुन्हा अडचणच. शिवाजी महाराजांच्यावर व्याख्यान द्यायचं आणि एखादं कार्ट शहाणं जर असलं, त्याला जर हे माहीत झालं तर ते विचारेल किंवा समोर, अहो जरा थांबा, शिवाजी महाराज की जय म्हणतात, मी बी म्हणतो, पण ते रात्रीच्या कोंबडीचं काय झालं तेवढं असं लोकांनी विचारू नये म्हणून इतिहास सुद्धा अर्धवट, नको तो, तकलादू, फालतू, घोडा का घोडी, आडवा गंध का उभा गंध, तलवार मोठी होती का छोटी होती, असं काहीतरी सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. म्हणून आपल्याला सत्यशोधन, शिवचरित्राच्या बद्दलचं सत्यशोधन करावं लागतं. शिवाजीनं रयतेच्या संपत्तीची काळजी केली, रयतेची काळजी केली, रयतेवर अन्याय होऊ नये म्हणून काळजी केली. शिवाजी महाराजांनी इनाम द्यायचं बंद केलं, इनाम दिली नाही. उलट दिलेल्या इनामांच्या पैकी, त्या इनामापैकी सगळी रद्द नाही करता आली, कारण मग ते सगळेजण अंगावर आले असते. परंतु ज्या इनामाचा इनामदार वारस गेला त्याला पुन्हा इनाम दिलं नाही. कारण का? इनाम दिलं की तो छळतो प्रजेला. कारण राजा वसुली करत नव्हता, गाववाडा होता, पाटील होता, कुलकर्णी होता, देशमुख वगैरे वगैरे मंडळी होती आणि ते गाव चालवत होते. राजा आला आणि राजा गेला, त्यांना त्याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं, गावच्या गावगाडा चालवणाऱ्या वतनदारांना. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, राजाचा आणि रयतेचा संबंधच येत नव्हता ना. राजाचा आणि हा जो मध्ये गावगाडा चालवणार आहे त्यांचा संबंध येत होता. शिवाजीनं त्यांच्यावरच वचक बसवला, त्यांना इनाम दिले नाही. आणि मग त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, रयतेला बरं वाटलं. आता इनामदार नाहीत पण आहेतच ना काहीतरी. आताच्या इनामाचं नाव जरा वेगळं आहे. नामदार म्हणजे जरा मोठं सांगितलं. झेडपी आहे, कारखाना आहे, सोसायटी आहे, बँक आहे. आणि ह्या सगळ्यांनी राजांची, आताच्या राजांची सरबराई ठेवायचं काम त्यांनी करायचं आहे. इतिहासापासून शिकायचं काय? आणि जर समजा ज्यांनी शिकायचं ते शिकत नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास योग्य रीतीने केला पाहिजे. सत्यशोधन करून तुम्हाला मी सांगतो, आपण अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी अशा गोष्टी केल्या आणि रयतेच्या संपत्तीची काळजी केली, रयतेच्या अब्रूची काळजी केली. आता मुक्ताताई सांगत होत्या की स्त्रियांच्यावरचे अत्याचार कमी झालेत का वाढलेत? शिवाजी महाराजांनी, पुण्याचीच गोष्ट आहे, खरं म्हणजे मी आमच्या ताईला सांगत होतो असं, पुण्याचा इतिहास सुद्धा जरा नीट लिहून काढावं. पुण्यामध्ये सगळ्याच वाईट झालेलं नाही. बऱ्याच लोकांचा समज आहे की पुणे पहिल्यापासून वाईटच होत. कसं असेल? महात्मा फुले याच गावचे, सावित्रीबाई याच गावची. शिवाजी महाराजांनी कारभार जो केला त्या कारभाराचा मुख्य परगणा पुणे परगणा होता ना. त्या पुणे परगण्यामध्ये शिवाजी महाराजांनी कारभार केला होता. आणि या पुण्याचीच गोष्ट आहे, इथं जवळ कुठेतरी रांजा नावाचं गाव आहे. रांजाच्या पाटलाची गोष्ट कुठल्या तरी धड्यामध्ये आहे, चांगली आहे. गावचा पाटील, महाराजांनी नेमलेला, शिवाजीने नेमलेला पाटील, सत्तेच्या मस्तीमध्ये कुणब्याच्या पुरीच्या अंगावर हात टाकला.
गरीबाच्या पुरीवर बलात्कार केला. आपल्या आयुष्याचं मात्र झालं म्हणून त्या पुरीनं आत्महत्या केली. सगळा गाव हळहळला, सगळ्या गावाला माहित आहे, पण कोणी तक्रारच केली नाही. हो, तक्रार कशी करणार? पाटलाच्या विरुद्ध तक्रार कशी करायची आणि कुणाकडे करणार? ज्यांनी त्या पाटलाला नेमलं त्याच्याकडे तक्रार कशी करणार? म्हणून तक्रार झालेली नाही रांजाच्या पाटलाच्या या अत्याचाराबद्दल. पण महाराजांना कळालं, मुसक्या बांधून आणला. मुसक्या बांधणं तुम्हाला माहिती आहे? दंडाला बांधायचं नाही, तोंडाला जनावराच्या मुसक्या मारतात की नाही, असं अशी मुसक्या मारायचं, बांधायचं. त्याला थोबाड उघडता आलं नाही पाहिजे, असं करून त्याला आणलं आणि हातपाय तोडायची शिक्षा दिली. हातपाय तोडायची शिक्षा. तुम्ही विचार करा, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा दिली. ही बातमी जेव्हा सगळ्या मावळ खोऱ्यामध्ये पसरलेली असेल, त्या मावळ खोऱ्यातल्या आया बहिणींना काय वाटलं असेल? तुम्ही विचार करा. ते म्हणाले असतील की नाही, अरे आम्ही मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे. शिवाजी महाराजांच्यासाठी लोक मरायला तयार झाले. याचं कारण शिवाजी महाराजांनी या स्वरूपाचं त्यांच्या अब्रूची काळजी केली, रयतेच्या अब्रूची काळजी केली. दहशत बसेल अशा रीतीचे हे एकच उदाहरण नाही, अशा अनेक उदाहरणं आहेत. एका उदाहरणाने निष्कर्ष काढणं अडचणीच असतं, म्हणून इतर उदाहरणं याच्यातली शोधली पाहिजेत. आमच्या निपाणीकडनं तुम्ही बेळगावला जायला निघालात, गेला कधी त्या रस्त्यानं तर तिथे बघा, डाव्या हाताला एक बेलेवाडी नावाचं एक छोटं गाव आहे. तिथे एक छोटासा किल्ला आहे. त्या किल्ल्याची किल्लेदारीण सावित्रीबाई देसाई या नावाची एक बाई होती. शिवाजी काळातली गोष्ट सांगतो मी. बाई किल्लेदारीण होती, पण ती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होती. तिला निरोप दिला, ती महाराजांच्याकडे आली नाही. मग शिवाजी महाराजांनी आपला एक हे पाठवला. काय पाठवला? सरदार पाठवला तिच्यावर हल्ला करायला. सावित्रीनं शिवाजीच्या सरदाराबरोबर 27 दिवस लढाई केलेली अशी इतिहासात नोंद आहे. 27व्या दिवशी सावित्रीचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादामध्ये खंडोजी शिवाजी महाराजांनी पाठवलेला सरदार त्याने विजयाच्या उन्मादामध्ये शत्रू स्त्रियावर 27 दिवस लढलेल्या स्त्रीच्या अंगावर हात टाकला. महाराजांना हे कळाल्यानंतर शत्रू स्त्रीवर आणि आपला सरदार त्याचे डोळे काढले आणि त्याच किल्ल्यामध्ये त्याला आयुष्यभर खितपत ठेवला होता. अरे काय तुम्हाला मी सांगतो, स्त्रियांच्या अब्रूच्या संबंधीची एवढी कदर करणारा मनुष्य राजा इतिहासात झाला नाही हो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराजांचं अद्वितीयत्व आहे, अद्वितीयत्व आहे. एक कवीनं आजराम, कवी लोक चांगले असतात हो. तुमचा काही विरोध आहे काय? एका कवीने केलेली कविता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. या कुठल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडून आणली आणि दरबारामध्ये महाराजांच्या समोर हजर केली, असे चित्र आहे. अशी कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये तो कवी असं वर्णन करतो, त्या सुंदर तरुण मुस्लिम स्त्रीला पाहून, तरुण सुंदर मुस्लिम स्त्रीला पाहून शिवाजी महाराज म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. काय उत्तम कविता आहे तुम्हाला. परधर्मातली तरुण सुंदर स्त्री पाहून ज्याला आईची आठवण होते, अरे असं अद्वितीयत्व सौंदर्या संबंधीचा एवढा निकोप दृष्टिकोन जगामधल्या इतर राजांच्या मध्ये दिसला नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवचरित्र हे या कारणासाठी आपण त्यांनी त्याची काळजी घेतली, स्त्रियांच्या अब्रूची काळजी घेतली, सौंदर्याची. पण आता सांगत नाही, तमाशे पाहिले तुम्ही? तमाशे आजकाल तसे तमाशे होत नाहीत. आजकाल नको ते तमाशे होतात. एका तमाशामध्ये हा सीन दाखवला तर तो तमाशगिऱ्याचा तो सोंगाड्या असतो की तो एक मोठा वाह्यात प्राणी येतो. त्या सोंगाड्यामध्ये तो सगळ्यात गमती करत असतो. हे वाक्य वाचल्यानंतर तो म्हणला, म्हणजे तुमच्या इकडे पाठवायचं नाही काय म्हणतोय.
या बाईला तुमच्याकडे. पण मुद्दा मला काय सांगायचा, मी त्या वाह्यातपणात जात नाही. शिवाजी महाराजांनी रयतेच्या संपत्तीची काळजी केली, शिवाजी महाराजांनी रयतेच्या अब्रूची काळजी केली. हा मुद्दा आहे. आणि रयतेला एवढंच पाहिजे होतं, रयतेला दुसरं काय, राज्य पाहिजे होतं काय त्यांना? तुम्ही राजे आहात, आमची काळजी घ्या. त्यांनी काळजी घेतली. शिवाजीचा धर्मविषयक दृष्टिकोन, शिवाजीची प्रतिमा विकृत करण्यामध्ये सगळ्यात कोणत्या बाबतीमध्ये जर विकृत केली असेल तर ती शिवाजीचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन. शिवाजी मुसलमानांच्या विरुद्ध होता अशी प्रतिमा समाजामध्ये आहे की नाही? ती चुकीची की बरोबर आहे? नंतर आज आहे ना ती प्रतिमा, शिवाजी हा मुस्लिम. आणि कुणीतरी त्या काळामध्ये सुद्धा कुणीतरी शहाण्याने दीड शहाण्याने अर्धवट माणसाने लिहून ठेवलं होतं, शिवाजी न होता, तेवढंच लक्षात ठेवलं, बाकीच्या लक्षात नाही ठेवलं. शिवाजी न होता तो काय बरं, काबा की नाही, काशी की काबा होती. बरोबर आहे, काशी की काबा होती, म्हणजे सगळे देवळांची मशिदी झाली असते आणि सगळ्यांना दाढी आली असती आणि सबकी सुनता होती. शिवाजी होता तो. मग तेवढं एक वाक्य काढायचं कुठल्या तरी एका शाहिरानं वेड्यासारखं लिहिलेलं शिवचरित्रामधलं, आणि त्याच्यावरनं शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरुद्ध होते असं सांगितलं. शिवाजीच्या पदरी किती मुसलमान होते? पाठ असलं तरी पुन्हा सांगतो, माहीत असलं तरी पुन्हा सांगतो, पाठच व्हायला पाहिजे. नाही त्या गोष्टी आपल्याला पाठ होते, मी हा पाठ व्हायला काय हरकत आहे? तोफखान्याचा प्रमुख, शिवाजीच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान, मुसलमान मनुष्य. तोफखाना हे शिवाजी महाराजांच्या काळातलं सर्वात प्रगत हत्यार. तोफ हे सगळ्यात प्रगत हत्यार होतं ना, त्याच्यावरचा प्रमुख इब्राहिम खान. पुण्यात तुमच्यापैकी किंवा आणखी कुणाला तरी वाटेल एखादा मुसलमान चांगला असतंय, पण एकूण मुसलमान वाईट. आमच्या गल्लीतला ममद्या चांगला आहे पण इतर लोक वाईट. मग त्या गल्लीत जाऊन विचारते काय म्हणतात, आमच्या गल्लीतला हमद्या सुद्धा चांगलाच आहे आणि मग वाईट कोण आहे? पण तुम्हाला मी सांगतो, एक प्रचार शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि मुसलमानांच्या झालेला आहे. शिवाजी महाराजांचा ज्याप्रमाणे हा तोफखान्याचा प्रमुख होता, शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं लक्षण म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार तयार केला होता आणि त्या आरमाराचा प्रमुख होता दर्या सारंग दौलत खान, मुसलमान होता. शिवाजी महाराजांच्या एका सेनापतीचं नाव बेग असं सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांचा वकील मुसलमान आणि अफजल खानाचा वकील, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कृष्णाजी भास्कर. कुलकर्णी त्यांनी सांगितल्यावर का पुस्तकामध्ये एवढं मध्येच लिहिले कृष्णाजी भास्कर. इतिहास वाकडा सांगण्याचा हा एक मार्ग असतो. अर्धवट बोलायचं. मग म्हणलं तर असं म्हणा, म्हटलं तर तसं बोला. हा हिंदू मुसलमानांचा प्रश्न नव्हता. उरफट बघा, हा मुद्दा फार सांगायला पाहिजे असं नाही, त्यांनी तो बरोबर सांगितलं. उरफट बघा, हिंदू शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार होते, मुसलमान सैनिक होते. एक अस्सल इतिहासाला मान्य असलेला पुरावा आहे. बंगालचे जे ग्रस्त इतिहासकार, त्यांचं नाव लक्षात येणार, यदुनाथ सरकार, बरोबर, यदुनाथ सरकारांच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद आहे. विजापूरच्या मुसलमान राजाच्या पदरी असणारी 500 पठाणांची तुकडी महाराजांच्याकडे आली आणि महाराजांना त्यांनी विनंती केली की तुमचं नाव ऐकून इतक्या दुरून आम्ही आलेलो, आम्हाला तुमच्या पदरी चाकरीस ठेवावे. महाराजांच्या पदरी एक वयोवृद्ध सरदार होते, गोमाजी नाईक पानसंबळ. त्या पानसंबळांना ते वयाने मोठे असल्यामुळे शिवाजी राजा असला आणि ते सरदार जरी असले तरी शिवाजी त्यांना काका म्हणत होता. म्हणाले, काका, हे लोक आपल्या पदरी आलेले आहेत,
दुसऱ्या धर्माचे आहेत. आपला सल्ला काय आहे, त्यांना ठेवावे की ठेवू नये. गोमाजी नाईक पानसंबळ आणि शिवाजी महाराजांना दिलेला सल्ला जो शिवाजीने ऐकला तो इतिहासामध्ये नमूद आहे. त्यांनी असं सांगितलं, ज्यास राज्य करावयाचे, ज्यास राज्य करावयाचे त्यांनी नोकर चाकर आणि जनता लोक रयत यांच्या धर्माची चौकशी करू नये, सर्वांना बरोबरीने वागवावे. शिवाजी महाराजांचा गोमाजी नाईक पानसंबळ यांनी सांगितलेला आणि यांनी स्वीकारलेला हा सल्ला आजही उपयुक्त आहे का नाही? आजही उपयुक्त आहे का नाही? अरे हे हत्यार आहे. शिवाजी महाराज असं म्हणाले होते, तुम्ही काय म्हणता? असं विचारू नये म्हणून हा इतिहास सांगितला जात नाही. शिवाजीच्या पदरी, हिंदू राजाच्या पदरी मुस्लिम होते, खरं आहे. दुसऱ्या बाजूने बघा, मुसलमान राजाच्या पदरी हिंदू होते का नाही? आता त्यांची नावं घेतली तर काही लोकांच्या भावना दुखावण्याचा धोका आहे. आपल्या या भावना म्हणजे काय प्रकरण काय मला काही कळत नाही. माणसाचा हात तुटला की नाही, बाईच्यावर बलात्कार झाला का नाही, यांच्या भावना दुखवत नाहीत. पण गणपतीचा हात नेताना जर तुटला की नाही तर यांच्या भावना दुखावतात. माणसावर होणाऱ्या अत्याचारांच्या पेक्षा प्रतिमांच्यावर होणारे अत्याचार यानं माणसं प्रक्षुब्ध केली जातात. याचा उल्लेख केला, आमच्या कोल्हापुरामध्ये दंगा झाला, तुमच्या पुण्याला झाला होता. ते कसलं ते तुमचं तंत्रज्ञान निघाले का नाही? कसलं कसलं ते फेसबुक नाही, ते याच्यावर येत होतं, कशावर? मोबाईलवर, व्हॉट्सअप. त्यांनी त्याच्यावर फोटो दाखवला. आमच्याकडे 10 वाजता आला. 10 वाजता आला तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं तोंड आणि खाली एक अर्धी नागली बाई असं चित्र आणि सगळीकडे आलं. आणि मग त्याच्यामुळे लोक प्रक्षुब्ध झाले. लोक प्रक्षुब्ध झाले ही गोष्ट खोटी आहे. 10 वाजता व्हॉट्सअप आल्यावर कोल्हापूरच्या शिवाजी चौकामध्ये 3000 लोक एका तासात कसे जमले? अगोदरच ठरलं होतं चिथावणी खोर चित्र प्रसिद्ध करायची आणि त्याचं निमित्त सांगून दंगे करायचे. याच्यासाठी म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराजांचा त्यांच्या संबंधी असणाऱ्या भावनांचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणून भावना दुखवण्याचा प्रश्न मी सांगत होतो. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज कोणाच्या पदरी चाकरी करत होते? मुसलमानाच्या ना, मुसलमानाच्या पदरी करत होते ना. आता काही लोक काय म्हणतात, खरं जरी असलं तरी कशाला सांगताय? कोणतरी काहीतरी रागवल बिगवल जाईन, रागवून. हा खरं बोललं तर तुम्हाला मी सांगतो, आपल्या मराठीत एक चांगली म्हणे, खरं बोललं का सख्या आईला राग येतो, असं मराठीत म्हणते. ज्यांना राग येतो त्या का आमच्या सख्या आया आहेत? मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे, हा धर्माचा मुद्दा नव्हता. त्या काळामध्ये धर्मनिष्ठा हा मुद्दा नव्हता. जिजामातेचे वडील लखुजीराव जाधव हे सुद्धा मोगलांच्या पदरी होते ना. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की हा हिंदू मुसलमानांचा मुद्दा नव्हता, अशी अनेक सांगता येईल. आणि दुसरं सांगतो, शिवाजी महाराजांनी मुसलमान राजांच्या विरुद्ध, सरदारांच्या विरुद्ध जेवढ्या लढाया केल्या त्याच्यापेक्षा जास्त लढाया मराठ्यांच्या विरुद्ध, हिंदूंच्या विरुद्ध कराव्या लागल्या ना त्यांना. ह्या पुण्याजवळचं तुमचं नगरच्या जवळ ते सुप गाव आहे ना, सुपे, त्या सुप्याला मोहिते, ते सुप्याचे मोहिते शिवाजी महाराजांचे नात्यानं मामा लागावे. आडवे आले, स्वराज्याच्या आडवे आले, कापून काढले. नातेवाईक म्हणून आणि मराठा म्हणून आणि हिंदू म्हणून काही केलं नाही. वाईचे जावळीचे मोरे, ते जावळीच्या मोऱ्यांना मुसलमान बादशाहाने राजा अशी किताब दिला होता. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे, बरं झालं तुम्हाला हीच नाव माहिती. त्या चंद्रराव मोरेला शिवाजी महाराजांनी माणसं पाठवून सांगितलं, स्वराज्याचे कार्य आरंभले आहे, आपण आमच्याकडे येऊन मिळा.
आणि खाली शिवाजी महाराजांनी सही केली होती, छत्रपती शिवाजी राजे अशी सही केली होती. इतिहासातली गोष्ट सांगतोय तुम्हाला मी, माझ्यापेक्षा शहाण्या लोकांनी शोधून ठेवलेली. आणि काय लिहिलं त्यांनी, खाली छत्रपती राजे असं लिहिलं होतं. त्या जावळीच्या मोऱ्यानं उद्धटपणाने महाराजांना पत्र पाठवलेलं आहे. ते पत्र उपलब्ध झालं. त्यांनी काय म्हणाला, स्वतःच राजे म्हणवता, हा सांगतो बरं, स्वतःच राजे म्हणवता, स्वतःला राजे म्हणण्यानं कुणी राजे बनत नसतो. आणि त्याला पुन्हा उद्धटपणाने असं लिहिलं असेल, आमचा निरोप मिळाल्याबरोबर जेवत असाल तर हात धुवायला आमच्याकडे या आमच्या अंगावर बघतो आम्ही तुमचं. काय उद्धटपणा होता कुणाचा, मोऱ्यांचा, हिंदूचा, मराठ्यांचा. पण शिवाजी महाराज काही त्याच्याकडे गेले नाही हात धुवायला. शिवाजी महाराजांनी एका माणसाला आपल्या सरदाराला पाठवलं आणि सगळं जावळीचं खुरं स्वराज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो सामील करून घेतलं. मराठे शिवाजीच्या विरुद्ध होते हो. खरं सांग का, तसं कोणाचं भाई, ते मराठा ट्रस्ट आहे ना कुठे मुंबईला, मराठा मंदिरचा, त्यांनी मला भाषणाला बोलावलं. मग मी त्याच्यामध्ये हे सांगितलं, फलटणचे निंबाळकर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते, हा इतिहास आहे. सावंतवाडीचे खेम सावंत शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते. मोरे आणि मोहिते तर तुम्हाला मी सांगितलेच. खोपडे तुमचे हे सुर्वे, कितीतरी सरदार विरुद्ध उलटे होते, कितीतरी सुड्याजी पिसा, कितीतरी उलटे होते. आणि आता यांना मात्र शिवाजी महाराज की जय. तुझा आजा पंजा तिकडे होता की, आता तुझा आजा पंजा तू दुरुस्त करू शकत नाही ते मला मान्य आहे. पण हे करू शकतोस. माझ्या आजानं माझ्या पंजानं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे कारभार केला, त्यांच्या विरुद्ध उभे राहिले, ही गोष्ट मला मान्य नाही, त्याचा मी निषेध करतो असं म्हण तरी तोंडाने नुसतं. जगाच्या इतिहासामध्ये अशी एक गोष्ट घडलेली आहे. पृथ्वी गोल आहे का चपटी आहे याच्या संबंधी वाद झाला. आणि तो जो आमचा शास्त्रज्ञ होता त्याला शिक्षा दिली ना, पण त्याला शिक्षा दिल्यानंतर परवा म्हणजे काही म्हणत 350 वर्षानंतर पोपनं जाहीरपणे माफी मागितली. आम्ही त्याला फाशी दिली होती, ती आमची चूक झाली होती. अरे 350 वर्षानंतर का होईना, आपलं चुकलं होतं तर चुकलं म्हणा की रे. जो समाज स्वतःच्या चुका कबूल करत नाही, तो समाज प्रगती करू शकत नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या पापाबद्दल आज तरी तुम्ही हे म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा हिंदू मुसलमानांचा मुद्दा नव्हता, मराठ्यांचा मुद्दा नव्हता. एक मुद्दा सांगतो, आणखी 2 मुद्दे सांगायचे. हे बघा, मी सुद्धा बरेच लांबून आलोय. आणि आता माझं सुद्धा वय 81 वर्ष आहे. पुन्हा तुमची माझी गाठ पडेलच याचा भरोसा नाही. आता सापडलाय तर बोलून घेतो. शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं. कुणी लावलं हे शेपूट गोब्राह्मण प्रतिपालक? शिवाजी महाराजांची स्वदस्तुराची 27 पत्र इतिहास संशोधकांनी शोधून ठेवलेली आहेत. त्यापैकी एकाही पत्रामध्ये शिवाजी महाराज स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हणत नाहीत. कुठलं आणलं तुम्ही हे? शिवाजी महाराजांच्या समकालीनांनी शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी कोणीही समकालीन शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाही. मग हे शेपूट कुणी लावलं? गो दोघांपैकी एकाने. त्या
मेलेल्या बिचारीला काहीच करता येत नाही. महाराष्ट्रातल्या यच्चयावत ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला असा इतिहास आहे. आणि मग पैठणचा गागा भट्ट काशीला अभ्यासासाठी गेला होता, त्याला आणलं आणि मनमन सोन्याची दक्षिणा दिली आणि मग शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. त्यावेळेला तुम्ही धर्म सांगितला. तो त्या काळातल्या काही ब्राह्मणांचा मुद्दा नव्हता, हिंदू धर्माचाच मुद्दा होता. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ब्राह्मणांना शिवी दिली का बरं वाटतंय? मुद्दा धर्माचाच होता. धर्म असं सांगत होता, हिंदू धर्म असं सांगत होता. त्याच्याबद्दल सुद्धा मी आता एक काम यांना सांगितलं, जाहीरपणे त्यांनी कबूल केलंय, म्हणून आपण जाहीरपणे सांगतो. कुणाला? आमचे ग्रस्त काय यांचं नाव राम पुनियानींना. हिंदू हे नाव या धर्माला कधी मिळालं आणि कुणी दिलं माहित आहे तुम्हाला? माहित आहे तुम्हाला? इतिहास माहित आहे? यांचं खरं नाव वर्णाश्रम धर्म. वर्ण चार आश्रम यांचा धर्म. यांचं खरं नाव वेद धर्म. यांचं खरं नाव सनातन धर्म. यांचं खरं नाव आर्य धर्म. मग यांना हे हिंदू कुठून आलं? अलेक्झांडर जेव्हा इकडे आला त्या सुमाराला त्या तिकडनं जे काही लोक आले त्यांच्या भाषेमध्ये स नावाचा वर्णच नाही. त्या स चा उच्चार ते ह असा करतात. सिंधूच्या काठचे लोक त्या सिंधूला ते हिंदू म्हणाले आणि मग त्याच्या काठचे लोक म्हणजे हिंदू असं त्यांनी यांना नाव दिलं. तुमचं बारसं माझं म्हणणं काय, इतिहास हा मोठं चांगली गोष्ट असते, त्याचा नीट अभ्यास करावा मात्र. आणि याला आधार आहे. कुणाचा आधार आहे? पानसरे म्हणलं तर तुम्ही म्हणाल पानसरेचं सुडावं, त्याला काय कळतंय, कम्युनिस्ट आहे, लालबावटीवाला आहे, ते असं बोलणारच हो. तुमच्यापैकी ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांना मी 2 अधिकार सांगतो. महामहोपाध्याय भारतरत्न पा. काणे, पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्रांचा इतिहास नावाचे 8 खंड लिहिलेले आहेत. आणि स्वतःच ते 8 खंड आपण वाचणार नाही म्हणून 2 खंडामध्ये त्यांचा संक्षेप करून सांगितलेला आहे. त्या पावा कानेने खरं म्हणजे तुम्ही एवढं मोठं वाचत नाही म्हणून मी शिवाजीचं पुस्तक 88 पानामध्येच लिहिलं. मी म्हणतो या माझ्या म्हणण्याला आधार पाव काण्यांचा आहे म्हणून त्याचा उल्लेख केला, म्हणून त्याचा मी उल्लेख केला. आणखी एक आधार आहे, राजाराम शास्त्री भागवत, वेद जाणणारा मनुष्य, सर्व धर्मशास्त्र मानणारा मनुष्य, यानं तुम्हाला मी सांगतो याला आधार दिलेला आहे. कुणाला जर मिळालं तर राजाराम शास्त्री भागवतांचं लिखाण काढून पहा. हे हिंदू कधी आले? 800 वर्षापासून यांना हिंदू म्हणतात. वेदामध्ये हिंदू शब्द नाही, रामायणात हिंदू शब्द नाही, महाभारतात हिंदू शब्द नाही, कालिदासाच्या कुठल्याही वाङ्मयामध्ये हिंदू धर्म हिंदू शब्द नाही. हा नंतर आलेला प्रकार आहे, नंतर आलेला प्रकार. तुम्हाला घ्यायचं ते नाव घ्या, आमची काही हरकत नाही, पण आम्हाला खरा इतिहास कळू द्यात आणि आम्हाला सांगू द्यात, काय सत्य शोधून सांगू. आणखी एक आधार आहे, लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी धर्मचिकित्सा या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हिंदू धर्मचिकित्सा या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अभ्यासकांना ते कळावं आणि कुणी जर काहीतरी शंका पोषित करायला लागला तर त्याला ही 3 नावं सांगा, राजाराम शास्त्री भागवत, पावा काणे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि पानसरे असं सांगा.
सांगण्याचा मुद्दा काय, सांगायचा मुद्दा असा, गोब्राह्मण प्रतिपालक हे पाठीमागून चिटकवलेली गोष्ट आहे. त्यांनी धर्माचंच म्हणणं असं, नंदांतम क्षत्रिय कुळम, नंदांचा जेव्हा अंत झाला त्यावेळेला क्षत्रिय कुळाचा अंत झाला, त्यानंतर कुणी क्षत्रिय या अवनीतलावर राहिला नाही. आणि क्षत्रियांच्या बद्दल सुद्धा काय काय लिहिले, काय गंमतच मला वाटते. त्या परशुरामानं म्हणजे किती वेळा, 21 वेळा पृथ्वींनी क्षत्रिय केली. अरे 21 वेळा जर केली मग पहिल्या वेळेला काय केलं होतं? बरं पहिल्या वेळेला जर समजा चुकून एखाद्या आईच्या पोटामध्ये राहिलं असेल तर 21 वेळा करायची पाहिजे तिच्यावर. काही सांगतात भारूड, काही भारूड सांगतात ना, आपण ते ऐकतो. पण त्यांनी आणि त्यामुळे धर्मानं सांगितलं होतं, नंदांतम क्षत्रिय कुलम, नंदांचा अंत झाला तेव्हा सगळं क्षत्रिय कुल संपलं. आता कोणी क्षत्रिय उरलेला नाही. शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत. आणि धर्माची आज्ञा असं सांगते की शूद्रांना राजा व्हायचा अधिकार नाही. शिवाजी महाराज क्षुद्र होते का मराठा होते, करा बात. कोणतरी असू द्या, तो त्यानं काय केलं हे बक्षीला, का त्याचा बाप कोण होता आणि तो क्षुद्र होता की न होता वगैरे वगैरे. महात्मा फुल्यांनी या पुण्यानं ज्या नावाचा सर्वात मोठा गौरव केला पाहिजे आणि अभिमानानं जे नाव सततपणे सांगितलं पाहिजे, त्या महात्मा फुलेंनी या पुण्यामध्ये बसूनच शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे. आणि तो काय लिहिलाय पोवाड्यात, त्यांनी काय म्हटलेलं आहे, कुळवाडी भूषण, कुळवाडी भूषण शिवाजी. आणि त्या पोवाड्यामध्येच एका ठिकाणी वाक्य आहे, मी पूजिला पुत क्षुद्राचा. कुळवाडी म्हणजे क्षुद्र, कष्ट करून जगणारा, शेती करणारा रयत, अशा माणसाचं तुम्हाला मी सांगतो शिवाजी होता. पण माझ्या मते, अरे काही काही कवींनी चांगल्या कविता केल्या की आज का कोणास मला कवी आठवायला लागेल. यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तडित कळा दे उपजे काळ्या कभिन्न मेघोदरी. वीज काळ्या नभामध्ये निर्माण होते म्हणून का वीज नसे साजेरी, म्हणून काय ती चांगली नसते काळाची जन्माली म्हणून. मूळ पाहता पहाडातला लहानसा ओघळ, म्हणून का पूजन गंगा जळ. आणि ते सांगतात की जन्मा येणे दैवा हाती, काय सुंदर काव्य आहे. जन्मा येणे दैवा हाती, गाणे व्यर्थची कुल थोरवी. स्वतःच्या कुळाची थोरवी गातात ते व्यर्थ आहे. अरे ते जन्माला यायचं तुमच्या हातात नव्हतं, पराक्रम करणं तुमच्या हातामध्ये होतं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, कौतुक करायचं पराक्रमाचं करा की रे. पराक्रम करायला काही नाही, काही चांगलं केलं हे सांगायला काही नसलं की आमचे हे असे असे होते. अहो ते तुमचे होते, तुम्ही काय केलं तेवढं सांगा की. मला कधी कधी काही लोकांची गंमत वाटते, ते काय सांगतात, गर्व से कहो हम हिंदू आहे. ते फक्त हिंदूच म्हणते तसं नाही बरं का, मुसलमानांच्या मध्ये सुद्धा तिकडे आहेतच. ते काय म्हणतात, फक्र से कहो हम मुसलमान है. अरे किया क्या तुमने. गावस्कर जर म्हणला मी 10,000 धावा काढल्या याचा मला गर्व आहे, तर आम्ही समजू शकतो 10,000 काढणे येऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. त्याचा तुम्ही एखादा मुलगा एखादी मुलगी 100 पैकी 100 मार्क जर तिला मिळाले, 100 पैकी 100 म्हणजे मला म्हणायची सवय लागली म्हणून. पण मला परवा एका मुलीने सांगितलं, काका मला 100 पैकी 103 मार्क मिळाले. म्हणे हे 103 काय प्रकरण आहे. तर ती म्हणाली की परीक्षेतल्या पेपराचे 100 पैकी 100 असतात, पण ते अमक केलं म्हणून त्याचा 1 मार्क, तमक केलं म्हणून त्याचा 1 मार्क, तमक झालं म्हणून त्याचा 1 मार्क असं करता करता 103 मार्क. माझा मुद्दा काय, एखाद्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले तर त्यांनी गौरव करावा, गर्व बाळगावा. हे घे खोटं काही गौरव बाळगू नये. पण सगळेच ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते काय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बघ तुमच्या पुण्यामध्ये किती आहे मला माहिती नाही, पण आमच्या कोल्हापुरात जरा जोरात आहे. काय आहे, आम्ही ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणत नाही. काय म्हणतो आम्ही, बामण.
बामन असं सुद्धा नाही, मराठीची धाटणी आहे. प्रत्येक 12 मैलावर धाटणी बदलते. बामन नव्हे, बामन म्हणजे तुच्छतादर्शक बामन. सर्वच ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते. ही गोष्ट खरी नाही. शिवाजी महाराजांच्या कारभाराचा एक नमुना म्हणून जे अष्टप्रधान सांगण्यामध्ये आलेले आहेत, त्या अष्टप्रधानांच्या पैकी सरसेनापती जर सोडले तर बाकीचे सगळे ब्राह्मण होते. आपण विसरूया नको, हा ब्राह्मणांचा मुद्दा नव्हता. अरे हा जातीचा मुद्दा नव्हता रे. आता तुम्हाला जाती भीती पाहिजे असतील तर त्या करा, पण ते त्यांना का चिटकवता? आग्र्यावरनं सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना तिथून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम दबीर आणि कोरडे या आडनावाच्या ब्राह्मणांनी केलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगतो, हा ब्राह्मणांचा मुद्दा नव्हता, हा मुसलमानांचा मुद्दा नव्हता, हा हिंदूंचा मुद्दा नव्हता. हा त्या काळामध्ये धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठा बलवत्तर होती. आणि त्या स्वामीनिष्ठेमुळे तुम्हाला मी सांगतो, हा इतिहास शिवाजी महाराजांचा. शेवटचा एक मुद्दा सांगतो, 1 तास झाला, 10 मिनिटांनी सांगतो. इतिहास विकृत करून का सांगतात? इतिहास विकृत करून काय सांगतात? शिवाजी महाराजांचा इतिहास ज्याप्रमाणे विकृत सांगतात आणि नाही त्या गोष्टीची चर्चा करतात. मध्यंतरी एक महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन गेला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही कोणास ठाऊक. तो राज्यावर आल्यानंतर तो म्हणाला की मी आता शिवाजी महाराजाची तलवार इंग्लंड मधून मी आणणारच. माहिती आहे तुले? आता ती शिवाजीची तलवार, ती शिवाजीच्या तलवारीबद्दल बराच वाद आहे. शिवाजी साताऱ्याच्या जर म्युझियम मध्ये तुम्ही गेलात, तिथे वेगवेगळ्या तलवारी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बरीचशी लांब असलेली तलवार आहे. त्या तलवारी पोर्तुगीज भाषेमध्ये काही लिहिलेलं आहे. साताऱ्यातल्या त्या संग्रहालयाचे प्रमुख जे आहेत ते असं सांगतात की ही शिवाजी महाराजांची भवानी तलवार, आणि ते त्याचा इतिहास असं सांगतात की ही तलवार पोर्तुगालमधून गोव्याला आली. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. तिथून ती सावंतवाडीच्या खेम सावंतांच्याकडे आली आणि सावंतवाडीवरनं ती शिवाजी महाराजांच्याकडे आली. असा त्या शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचा इतिहास आहे. पण आपण नाही त्याच्यावर. आणि खरं म्हणजे तलवार महत्वाची का हात महत्वाचा? आपण बऱ्याच वेळेला काय करतो, माणसाचा देव करतो. माणसाचा देव केला जे घोटाळा होतो. शिवाजी महाराज शिवाचा अवतार होते, शिवाजी महाराज विष्णूचा अवतार होते, असं लिहून ठेवलंय बरं का. पण शिवाजी महाराजाला शिवाचा अवतार केलं म्हणजे आपली जबाबदारी काय? काहीच नाही. तुम्ही शिवाजी सारखे वागा. शिवाजी कुठं, आपण कुठं? तो शिवाचा अवतार होता, आपण साधी माणसं. त्याने केलं ते तसं करा, आपण काय करा, आपण जय शिवाजी म्हणा म्हणजे आपलं काम झालं. माझं जय शिवाजी म्हणायला विरोध नाही बरं का, मी सुद्धा जय शिवाजीच म्हणतो, पण मी नुसताच जय शिवाजी म्हणत नाही. शिवाजीने काय केले तेही म्हणतो. प्रतिमांचं पूजन करायचं, प्रतिमांचं पूजन करायचं आणि विचाराचं आणि कर्तृत्वाचं दफन करायचं ही अतिशय घाणेरडी सवय आहे. तुम्हाला मी सांगतो, नुसते फोटो लावा, नुसत्या प्रतिमा लावा. प्रतिमाला आमचा विरोध नाही हो. अहो नाही त्याचे फोटो बघायची पाहिजे ते ना आपल्यावर. काय करावं त्याला? आता आपण वर्तमानपत्रामध्ये पान भर जाहिरात बघायचं त्यानं काय करणार होता? पान उलटेपर्यंत तरी ते दिसतेच की. माझ्या कोल्हापुरामध्ये एक डिजिटल बोर्ड लावला होता, मी नेहमी सांगतो डिजिटल बोर्ड. ते आली की ते डिजिटल प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी निघाली की नाही, त्याच्यामुळे कुणाचे बी फोटो लावते, दोन मोठे मोठे फोटो. तर फोटो लावला होता एवढा मोठा, त्या फोटोच्या खाली काय लिहिलं होतं, वय वर्ष 23, आणि खाली काय लिहिलं होतं त्याच्या पुढे, आमच्या भागाचे
भाग्य विधाते. अरे तू जन्माला कधी आलास, काम कधी केलंस आणि भाग्य विधाता कधी झालास? मग अशांचे फोटो बघण्याच्या ऐवजी शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे, महात्मा फुलेंचे, आंबेडकरांचे फोटो बघणं चांगलंच की हो. पण नुसतेच फोटो बघायचं नाही. आणि नुसतं जय शिवाजीवाले नाही, आपण बाकीचे लोक सुद्धा महात्मा फुले की जय, शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय, माझं सुद्धा सांगतो लाल बावटे की जय, कार्ल मार्क्स की जय. मग शिवाजी महाराजांनी काय कार्य केले? त्यांनी फार कार्य केले. आणि काय केले? फार मोठे कार्य केले. काय केले हे सांगायचं नाही, याचं कारण माहितच नाही हो. त्यामुळे नुसतं जय शिवाजी जय शिवाजी हे इतिहासाचं विकृतीकरण आहे. पु ल देशपांडेंना जाऊन आता मला 10-15 वर्ष झाले असतील. पु ल देशपांडेने एक निबंध लिहिला होता त्यांच्या स्टाईलमध्ये, महाराष्ट्र टाइम्स मध्ये, मला तो अजून आठवतो. त्यांनी असं लिहिलं होतं, आपल्याला महाराष्ट्राला नामस्मरणाचा रोग झालाय, नामस्मरण करायचं, जय जय जय. कशाबद्दल जय जय? जय का म्हणलास? तो पुढचा म्हणला की, म्हणून मी म्हणलो जय. इतिहासाचं विकृतीकरण हे स्थळ करायला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, इतिहास हे हत्यार आहे. इतिहास हे हत्यार आहे. या हत्याराने समाज घडवता येतो आणि या हत्याराने समाज बिघडवता सुद्धा येतो. इतिहास हे हत्यार आहे. या इतिहासाच्या हत्याराचा वापर आपण, मग ते शिवाजीच बिघडवलं असं नाही. तुकारामाचं काय केलं? तो कुठे गेला? सदैव वैकुंठाला गेला. कुणी पाहिला? असं म्हणणाऱ्याने पाहिला, है की नाही? मग आमच्या वकील, तुमच्यापैकी कोणी वकील असेल किंवा कायद्याचा अभ्यास करत असेल तर कायद्यात एक तत्व असं आहे, एखाद्या खुनाचा जर शोध लागत नसेल, जसा दाभोळकरांचा लागला नाही, वर्ष झालं तरी, एखाद्याच्या खुनाचा जर शोध लागला नाही तर त्या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला असं सांगण्यामध्ये असतं, लास्ट सीन टुगेदर. शेवटी त्याच्याबरोबर कोण होता हे बघा, आणि तिथंच काहीतरी पाणी मुरतंय असं दिसत. तू सदैव वैकुंठाला जाताना पाहिलं काय? म्हणजे शेवटी तूच पाहिलंस ना, मग कसं गेलं तेवढं सांग. आणि जर सांगताना आलं तर तूच काहीतरी घोटाळा केला असं म्हणायला पाहिजे. ज्ञानेश्वराचं काय केलं? इतिहासाच्या विकृतीकरणाची उदाहरणं सांगतोय, प्लीज लक्षात घ्या. ज्ञानेश्वराची मुंज करायला पैठणच्या ब्राह्मणांनी विरोध केला. हा इतिहास आहे. कारण काय? कारण असं, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ, मुक्ताबाई सोपान यांचे वडील यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. आणि संन्यासाश्रम स्वीकारला तो परवडला नाही म्हणून ते परत आले आणि त्यांनी पुन्हा संसार केला. आणि पुन्हा संसार केल्यानंतर त्यांना ही 4 मुलं झाली. आणि संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वराची मुंज करण्यामध्ये आलेले नव्हते. आणि आता काय सांगतायत? ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे आम्हीच ज्ञानेश्वराचे खरे वारस आहोत. अरे तुझ्या आज्या पंजानं, खापर पंजानं ज्ञानेश्वराची मुंज काय नव्हती केली एवढं सांग की. तुम्ही जर कधी त्या पैठणच्या जवळ ते धरण झालंय की नाही, तिथे जायकवाडी, तिथे एक बाग केलेली आहे आणि तिथे ज्ञानेश्वराच्या रेप्लिका असं दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी तासभर खर्च करून इथे कोण आहे, कुणी केलं मला जरा दाखवा असं म्हणत होतो. कारण मी त्याला विचारणार होतो, ज्ञानेश्वराच्या मुंजीचं प्रकरण 12 चित्र लावलीत, एखादं चित्र का नाही लावलं रे? का नाही लावलं? इतिहास लोकांना कळू देत नाहीत, इतिहासाचं विकृती करणे. आता हे तर फार जुनी गोष्ट झाली, फार जुनी गोष्ट. महात्मा गांधीचं काय केलं? महात्मा गांधींचं काय केलं? धडा होता, पुस्तकामध्ये धडा होता. महात्मा गांधींचा एका माथे फिरवणं,
महात्मा गांधींचा वध केला. वध वध हुशार येतो, फार लिहिणारे लोक फार हुशार आहेत. वध कुणाचा करतो? वाईट माणसाचा. कृष्णाने कंसाचा वध केला, रामाने रावणाचा वध केला, नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला. या चालीवर चाललेलं असते इतिहासाचं विकृतीकरण. हे इतिहासाचं विकृतीकरण आपल्याला थांबवायचं असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला सत्यशोधन हे केलं पाहिजे. अरे खून केला म्हणा की, काय बिघडते? खून खरंच आहे ना, खून केलाय ना म्हणा की, पण इतिहास कळू द्यायचा नाही. मागे या व्यासपीठावर मी सांगितलं ते आता पुन्हा सांगतो, वेळ झाला असला तरी सांगतो. महात्मा गांधींच्या खुनामध्ये बॅरिस्टर सावरकर आरोपी होते आणि ते निर्दोष सुटले. पण निर्दोष सुटले याचं कारण असं होतं, काही फायली कोर्टाच्या समोर आल्याच गेल्या नाहीत. आणि आता दिल्लीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य आल्यानंतर काही 11,000 फायली जाळून टाकल्या. काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की त्या जाळल्या त्यांची यादी द्या. यादी देत नाहीत. खरं म्हणजे आता फायलीचं मायक्रो फिल्मिंग करता येतं ना, त्याला फार खर्चही लागत नाही. एवढ्या एवढ्या याच्यामध्ये अख्खी फाईल बसते, एवढ्या एवढ्या याच्यामध्ये. मग मायक्रो फिल्मिंग त्याचं कामही केलं. काहीतरी इतिहासातलं तुम्हाला लपवायचं आहे, दडवायचं आहे. तुम्हाला मी सांगतो, आपल्याला इतिहास जर कोणी दडवायला लागला तर त्याचं चांगलं काहीतरी केलं पाहिजे. आता तुम्ही याच्यामध्ये बरेचसे लोक असे असतात की ज्यांच्या वडिलांना लिहिता वाचता येत नव्हतं, ज्यांच्या आजोबाला लिहिता वाचता येत नव्हतं. ते मला भेटल्यावर काय सांगतात, आम्ही काय करणार, त्यांनी सांगितलं ते खरे असं आम्ही समजलो, कारण आम्हाला लिहिता येत नव्हतं, आम्हाला वाचता येत नव्हतं. बहुजन समाज, ते आजकाल जर लोकप्रिय शब्द आहे का नाही, बहुजन समाज. अनेक गोष्टी मधून मधून लोकप्रिय होतात, त्यातलं ते काय. बरं ठीक आहे, तुझ्या आज्याला लिहिता येत नव्हतं, तुझ्या बापाला लिहिता येतं, तुला लिहिता येते ना, तुला वाचता येते ना, इतिहास वाच की, अभ्यास कर की. नुसते शिव्या काय देतोस? शिव्या द्यायचं काम सोपं असतं हो. बामणांना शिव्या दिल्या जायला काम झालं पाहिजे. जो बामणांना सगळ्यात जास्ती शिव्या देईल तो जास्त पुरोगामी. अभ्यासाच्या नावानं शून्य. अभ्यास करायचं नाही, बामणा हलकट. अरे मग बामणा हलकट तर तू अभ्यास कर, तू लिहिना, तू सांग ना इतिहास काय खरा होता तो. तुम्हाला लिहिता येत नव्हतं, तुम्हाला वाचता येत नव्हतं, समजू शकलो. आता लिहिता वाचता येत आहे ना, आता इतिहास वाचा, इतिहास संशोधन करा, चांगला इतिहास लिहा. आणि तुम्हाला मी सांगतो, इतिहासाच्या आधारे समाजामध्ये जी विकृती निर्माण केलेली आहे ती विकृती दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपलं काम आहे, आपलं काम. माझ्या परीने मी हे केलंय, लोकांनी साथ दिली, मला आनंद वाटतो. मी माझ्या बायकोला एकदा म्हणालो, आयुष्यात आता माझ्या हातून काहीही झालं नाही तरी चालेल, शिवाजीचं आपण 88 पानांचं चरित्र लिहिलं आणि 1,40,000 लोकांनी त्या पुस्तक विकत. एवढं एक कार्य जरी आपल्या हातून झालं तरी सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं होईल. आपण सुद्धा तेच पहा, आपण सुद्धा तेच पाहाल. येऊन तुमच्याशी बोलायची संधी सत्यशोधक सांस्कृतिक मंचाने मला दिली. चांगला मंच तयार केलाय. भाईसारखे तुम्हाला ऋषितुल्य तुम्हाला सांगतो की काही मंडळी म्हणतात का नाही, वर्तमानामध्ये ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असं कोणी नाही असं सांगतात. हे सुद्धा सांगणारे लोक हलकट आहेत. त्याला भाई वैद्य दिसत नाही. त्यांना बाबाराव दिसत नाही. हे पुण्यातले म्हणून नाव तुम्हाला मी सांगतो. अरे आहेत ना, चांगले लोक आहेत, चांगले लोक आहेत. आपल्या परीनं जिद्दीनं न डगमगता, आजारी असताना, वय झालेलं असताना लढणारे लोक याच्यामध्ये आहेत. मी तुम्हाला सांगतो, यांच्या साह्यानं मुक्ताताई आहेत, अलकाताई, मुक्ताताई आहेत, अलकाताई. त्या अलकाताईला मी ताई म्हणलं की ती म्हणते तुम्ही मोठे आहात, तेव्हा मला अलकाताई म्हणायचं नाही, नुसतं अलकाच म्हणा. मी म्हटलं माझी सुद्धा एक संस्कृती आहे, माझी सुद्धा एक संस्कृती आहे. एखाद्या मुलीला एकेरी नावाने हात मारणं मला
मला आवडत नाही. तिला आम्ही तर लहान मुलगी असली तरी सुद्धा तिला ताई म्हणते, काय ताई कुठे चाललीस? अरे हा सुद्धा संस्कृती, आदर व्यक्त करणं, स्त्रियांच्या संबंधी, वुमनहुड संबंधी आदर व्यक्त करणं, हे आम्ही शिवाजी महाराजांच्या पासून शिकलेलो आहोत. शिवचरित्रापासून काहीतरी शिकावं म्हणून 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही ऐकून घेतलात, बराच वेळा ऐकलं किंवा ऐकलं सोडून दिलं असं करू नका. नाही ते काय म्हणा व्याख्यान कसं काय झालं, फर्स्ट क्लास. पुढे काय, पुढे ते त्यांच्या घरी नाही, आम्ही आमच्या घरी. म्हणजे मग यांनी हे जे काही सगळे केलं ते बरोबर नाही असं होईल, याचा आपण सर्वांनी विचार करावा. बाहेर पुस्तक आहेत, पुस्तकं विकत घ्या, वाचा, अभ्यास करा. अभ्यासाखेरी सध्याच्या परिस्थितीमधून, सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून तुम्हाला अभ्यास केल्याखेरीज मार्ग सापडणार नाही. आणि तो सापडायचं काम आम्ही लिहून ठेवलंय हो, पण तुम्ही वाचलं पाहिजे ना. आता आम्ही लिहून ठेवलं, तुम्ही वाचलंच नाही तर काय करावं. माझी पुस्तकं ज्या एका कार्यकर्त्यांनी 100 विकली, शिवाजी कोण होतं ते, 100 पुस्तकं विकली हे मला माहिती आहे, पैसे आणून दिले. आणि त्यांनी मला विचारलं शिवाजी महाराजांचं असं असं झालं होतं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. मला जे राग आले थोपडी देऊ म्हणतो, अरे तू 100 पुस्तकं विकलीस आणि तू वाचलंच नाहीस, आणि त्याचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिलेलं ते तू परत मला विचारायला लागला. बिचारे ओशाळ झालं. सांगायचा मुद्दा काय, अभ्यास करा. ऐकलं त्याच्याप्रमाणे कधी शिकायचा प्रयत्न करा, अशी अपेक्षा व्यक्त करा.